नमस्कार. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटामधील महाबळेश्वर, जावळी, सातारा आणि पाटण या पट्ट्यामध्ये मागील 2 दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीच्या परिणामी सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणामध्ये जवळपास 97-98% पेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे बऱ्याचशा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सुरू झाल्यामुळे काही सखल भागामध्ये पाणी जमा होण्याचे प्रकार झालेले आहेत आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही गावामधील नागरिकांना शाळामध्ये किंवा सरकारी इमारतीमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे आपण सुखरूपपणे शिफ्ट केलेलं आहे. जिल्ह्यातील एकूण 129 कुटुंबांना त्यातील 361 नागरिकांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आलेले आहे. हे स्थलांतर तात्पुरतं आणि सुरक्षितता लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षात घरामध्ये अद्यापर्यंत कुठेही पाणी गेलेलं नाही. परंतु काही रस्ते पाणी आल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. विशेषतः पाटण तालुक्यातील 2 रस्ते प्रामुख्याने बंद झालेले आहेत. आजच्या पूर परिस्थितीविषयी माननीय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सर्व संबंधित विभागांचा आढावा घेतलेला होता. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण या सर्व विभागांचा आढावा मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समवेत घेतलेला आहे. सर्व यंत्रणा आपापल्या ठिकाणी उपलब्ध आहे, उपस्थित आहे, अलर्ट आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की अनावश्यकपणे पुराच्या पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये. ज्या ठिकाणी विद्युत तारांचा संपर्क येऊ शकेल अशा ठिकाणी जाऊ नये. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पुराच्या पाण्याचं सेवन करू नये. सर्व नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. गरज पडल्यास तालुका नियंत्रण कक्षाशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. काहीही अडचण असेल तर आपण संपर्क केल्यास सर्व प्रशासन आपल्या मदतीसाठी तत्पर असेल. धन्यवाद.